शिक्षकांना मी वंदन करते व माझ्या प्रश्नाला सुरुवात करते। सर्वप्रथम मला मुख्याध्यापकाचे स्थान दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन। शिक्षक म्हणजे नक्की कोण, कधी विचार केलाय का? तर शिक्षक म्हणजे अंधारात हरवलेल्या नौकेला जसा दिशा दाखवणारा दीपस्तंभ म्हणजे शिक्षक। शेताला नव्हे तर विद्यार्थ्यांच्या भविष्याला हिरवं ठेवणारा पाऊस म्हणजे शिक्षक। मित्रांनो, आज इंटरनेट, संगणक, आपण एआयच्या युगात जगतोय। गुगल आपल्याला सहज सर्व प्रश्नांचे उत्तर देतो, पण विचार करायला लावतो काय? नाही, मुळीच नाही। आपल्याला विचार करायला लावतात ते शिक्षक, आपल्याला संस्काराचा वसा देतात ते म्हणजे शिक्षक, आपल्याला आत्मज्ञानाची जाणीव करून देतात ते म्हणजे शिक्षक। मित्रांनो, भारत हे एक महान राष्ट्र आहे, कारण या राष्ट्राला महान शिक्षकांचा वारसा लाभलेला आहे। ज्यांनी चक्रवर्ती सम्राट गुप्ताला घडवले ते आचार्य चाणक्य, ज्यांनी स्वामी विवेकानंदांना प्रेरणा दिली ते रामकृष्ण परमहंस, आणि जे एक नव्हे तर लाखो भारतीयांचे शिक्षक झाले ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम। असेच शिक्षक आपल्या देशाचे खरे शिल्पकार आहेत। असेच एक महान शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा आज जन्मदिन आहे। मित्रांनो, शिक्षक म्हणजे शिल्पकार, जे आपल्या भविष्याला चिन्नी हातोड्याने आकार देतात। ते आपल्याला शिकवताना फक्त पुस्तकातील धडे शिकवत नाहीत, तर संस्कार, संस्कृती आणि ज्ञान शिकवतात। की गुरु विना ज्ञान नाही, ज्ञानाविना प्रगती नाही। की गुरु विना ज्ञान नाही, ज्ञानाविना प्रगती नाही। प्रगती विना माणुसकी नाही, आणि माणुसकी विना जग नाही, माणुसकी विना जग नाही। मित्रांनो, आज आपण ChatGPT, मोबाईल, इंटरनेट एज्युकेशन हे सर्व आपल्याला सहज उपलब्ध आहे, पण प्रश्न आहे त्याचा योग्य वापर शिकवणारा कोण? तर उत्तर आहे शिक्षक। मित्रांनो, तंत्रज्ञान कितीही विकसित झालं तरीही विद्यार्थ्यांच्या मनाला विकसित करण्यासाठी चिन्नी हातोड्यांचीच गरज असते। अक्षर हाताला धरून अक्षरे गिरवायला शिकवली तुम्ही, पंखात नव्हते बळ आमच्या उडण्याचे धाडस दिले तुम्ही, उडण्याचे धाडस दिले तुम्ही। मार्ग सापडत नव्हता तरीही आधाराचा हात दिला तुम्ही, आधाराचा हात दिला तुम्ही। जय हिंद, जय भारत।